नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. 8वा वेतन आयोग समिती स्थापन करण्याबाबत आताच्या घटनेची महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. सदर प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2026 पासून सुधारित वेतन श्रेणीनुसार लाभ देण्याच्या अनुषंगाने 8वा वेतन आयोग समिती स्थापन करण्यात येणार आहे. येत्या अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकारचे दरवर्षी माहे-फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. येत्या फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याबाबत 8वा वेतन आयोग समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे. याबाबत केंद्रीय कामगार युनियनकडून वारंवार मागणी केली जात आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढत असल्याने नवीन वेतन आयोगाची रचनाबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने वेतन समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये वित्त मंत्रालयाचे सचिव हे प्रमुख असतील. केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वेतन श्रेणी फिटमेंट फॅक्टरचा अभ्यास करून 2 वर्षाच्या अवधीनंतर दिनांक 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यात येईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.